हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. इथे करते मी कॅटूसाठी शिरा. झालंच आहे, काय बनवू विचार करत होते, तर मी बोलली चला आता हेच करते. एकदम पटकन झाला आहे, 2 मिनटात. आणि काय नाही, माझं पण नाश्ता करायचं आहे, बाकी सगळी कामं करून घेते, खाली पण जायचं आहे मला. आता हिला हे पहिला भरवून घेते. आणि काल मी कोबीची भाजी बनवलेली ना, ते विचार करते त्याचंच टोस्ट बनवून खाऊ. शॉर्टकट मी तर तेच करते. तिने शेवटी हे मला ड्रॉवर काढायला सांगितलं. जिद्द तिने तिची पूर्ण केली आहे. बस आता काय करायचं, हे सर्व घेऊन सर्व घाण करायचे ना वस्तूची. कॅटू आधार कार्ड मग कशी हालत त्याची केली आहे. काय करायचं आता, कालपासून त्या ड्रॉवरच्या मागे लागले ते. आता नाश्ता वगैरे सर्व जाणार मम्मी. बघू द्या काय करते. कालपासून या ड्रॉवरच्या मागे लागलेली की काढून दे आणि शेवटी तिने काढलंय. ते फोटो दाखवते. फोटो दाखव यांना, फोटो दाखव. नाही, कॅटूचा फोटो दाखवते सरळ. दाखव मम्मा आणि कॅटू. जी चौपाटीवर काढलाय. डॅडूचा पण दाखव. डॅडू पण आहे. सोनू प्लीज फोटो खराब नको करू. हा पण आहे, ते आता बघत बसली आहे. अरे वा, सोनू खराब करू नको. सर्व ह्याच्यातच ठेवले. कशी करते. इथे मी कोबी टाकून बनवले टोस्ट. आता हे खाऊन घेते आणि थोडीशी शेजवान चटणी घेतली. आणि किचनवर पसारा बघा, हे सर्व पसारा असं झालाय. त्याच्यावरती मार्केटला पण जाऊन येऊ आणि बटाटे वगैरे संपले ते घेऊन येते आणि फिश मार्केटला पण जाऊन येते. मग आता पहिला हे क्लीन नाही, पहिला जाऊन येईन आणि नंतर हे सर्व करेन. नाही तर अजून टाईमपास होईल. कारण किती वाजले आले, 12 वाजले. 12 वाजता नाश्ता होता. एकेकांना सर्वांना देऊ. आता मी करते नाश्ता. तुला काय भेटलंय, ती फक्त आमचा फोटो घेऊनच फिरते. दाखवलं शोनू, दाखवलंय बघा. कॅटू पण आहे ना, लहान आहे त्याच्यामध्ये. अरे बाबा, कॅटू खुश झाली आहे तिचे फोटोज बघून ना. मम्मा डॅडू बरोबर छोटीशी पिल्लू होती माझी. आता तिला हे ड्रॉवर काढून दिले ना, तेव्हा ती शांत बसली आहे. कशी मारते दाखव. कॅटूला भेटल्यात परफ्यूम जे मी लपवत होती. काय करते, बस झालं शोनू. आता दुसरं काय आठवण येईल. हा, ते राहू दे. अरे बाबा, टेंटचं काय चाललंय हे बघा तुम्ही. मी नाही ठेवणार आहे, तो काढणार आहे. कारण इकडे हे बघा. अच्छा, हिला असं ओपन पाहिजे. ठेवायचं कुठे कॅटू, आपल्याकडे जागा नाही आहे. बस झालं, तू तर खेळत नाही ना. हा, जाऊन येते मार्केटला आणि ॲलेक्स घेऊन गेलाय कॅटूला खाली. मुलगीला दाखवते, फक्त भटकायचं असतं. डॅडू तुला कुठे घेऊन नाही जाणार आहे, मम्मावरच यायचंय रिटर्न. ऐकलं. आज मच्छीच नाही. काय तू पण कॅटू, शूज घालता येतं पहिला. हे ना आता हे धुवायला टाकते शूज. आलो तो आम्ही मार्केटमधून जाऊन आणि मग मच्छी तर बिलकुल नव्हती. मला माहितीच होतं कारण आज मंडे ना, तर इतकं काय मच्छी नसते. तर इथे ढोमी घेतली मम्मी. ढोमी खाशील ना, ढोमी फ्राय करते. आणि काल ना आमच्या इथे मम्मी तुम्ही पण ऐका, मसाल्याचं शॉप ओपन झालं आहे ना नवीन, तर तिथून मसाला पण मी घेतला आहे 1/2 किलो. तर आता तोच मच्छीला लावते. मग मावशीचा पण मसाला भरपूर आहे, तरी पण मी घेतला आहे.
अरे बघ ना, मच्छी मार्केटच्या बाहेर उभी आहे आणि ह्याला सांगितलं 2 मिनिटं फक्त थांब. मी काय कटिंग फटिंग करून नाही घेतलं, कारण इतका उशीर होता. त्या लोक अजून टाइमपास करतात. तू लगेच गेला तिकडे एरियामध्ये. गरज काय, 2 मिनिटं थांबू शकतो ना. म्हणजे माझ्यावरच होती ती. 5 मिनिटं त्याच्यामध्ये वेस्ट. आणि आता टेंट वगैरे काढून टाकते, कारण उगाचच. कुठे खेळायला मम्मी? जात तर नाही, बसत तर नाही कालपासून. हा, उगाचच पसारा आणि जागा पण वेस्ट होते. खेळत असली असते तर ठीक आहे. तू खेळणार मम्मा? तर ठेवते मम्मा, नाही काढणार. तू खेळू खेळू करणार इथे बघ. आणि हिला पण उन्हामध्ये बाहेर जायचं असतं. कालपासून ती त्या ड्रॉवरच्या मागे लागलेली की ड्रॉवर काढून दे, ड्रॉवर काढून दे. आणि इतकं रडणं चालू होतं, तरी मी तिला नाही, मी जिद्द नाही पूर्ण केली. आता सकाळी उठल्या उठल्या ती गेली ड्रॉवर खोलायला. शेवटी मग तिला काढून दिला, पण ती काय सर्व घाण करत असते ना, म्हणून मी देत नाही. मम्मी कलिंगडचा ज्यूस बनवू म्हणून मी मोसंबीचा ज्यूस घेऊन नाही आली. कलिंगड बाहेरच काढून ठेवलंय, तर कलिंगडचा ज्यूस बनवते आता. बिया वगैरे खायचं मन करते, गावच्या बिया, काजूच्या बिया. काकीला विचारणार आहे मी, काकी काजूच्या बिया आणलात की नाही. बघू, आम्ही जाऊ ॲलीच्या मम्मीच्या गावी, मानसूच्या गावी, मानगावला. लीना फ्री झाली ना, लीनाची पण आता सासू आली आणि मम्मीचं पण एकदा झालं क्लिअर, सर्व मस्त एकदम फिट अँड फाईन. तर त्याच्यानंतर जाऊ ना मम्मी. मानगाव तर जवळच आहे आणि त्या लोक पण तसं पण बोलवतात आहे ना. लास्ट टाइम पण नाही झालं, तर जाऊ या टायमाला 2-3 दिवस. लीना आणि मी वाद झाला, अजून कोण नको ना कॅटू. हा, डॅडूला तर आवडणार नाही गावी वगैरे असं जायसाठी, तर आपणच जायचं. हा, डॅडूला पण घेऊन जायचं ना. हा, आणि आतू, हा, आपण तिघं जाऊया गावी. काली पिवले व्हायला जाऊया. चल बाबा, आता जेवण करून घेते, पहिले ज्यूस करते, ज्यूस बनवते. हे असं कोण पितात? हा स्ट्रॉ आहे ना कॅटू, हे बघ असं पितात. हे बघ कसं एक्स्ट्रा नाही. ज्यूस बनवते. आताच मी साखर वगैरे काहीच ऍड करत नाही. आणि डाळ भात आणि फिश फ्राय करते. आता मला मच्छी साफ करावी लागेल, त्यांच्याकडून करून नाही घेतली, कारण कोण होतच नाही. माझ्या कार्टूनला बघू शकता टेंटची हालत काय करते. ते मी काढणार आहे, मी नाही ठेवत आहे. आणि मी एप्रॉन घालूनच आताच जस्ट जेवण वगैरे झालंय. दुधी डाळ केली आहे, मच्छी फ्राय केली, राईस केला आणि मी इकडे वॉल हँगिंग सुद्धा लावलंय. तर कसं वाटते ते सांगा नक्की. हे माझ्याकडे होते, माझ्या मम्मीनेच घेऊन आली होती, तर मी विचार केला चला आता आहे तर लावून टाकते. गुड वाईब्स ओनली, फॉलो युअर हार्ट, एन्जॉय द लिटिल थिंग्स. हे असं लावलंय मग वॉलला मी. आणि ते स्टिकर्स होते त्याच्यानेच स्टिक केलंय, तर छान वाटतंय ना. यूज आला नाही तर कधीपासून ते पडले होते. मम्मी जेवण झालंय वाढू. गरमागरम राईस, इथे फिश फ्राय केली आहे आणि दुधी होती तर दुधी टाकून डाळ केली आहे. खूप टेस्ट लागते, छान लागते ती. खूप दिवसानंतर अशी डाळ बनवली आहे. तर दुधी डाळ केली आहे. कधी कधी करते अशी, दुधी असेल तर दुधी डाळ करून टाकते. ॲलेक्सला पण आवडतं. वाढू मम्मी. ती बघ काय झालं. झाली आहे, फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. चटका लागला नाही, चटका लागला. तिची काय बडबड चालू आहे काय माहिती. मस्त इथे बनवले. मी मीठ टाकायलाच विसरलेली, तर आता वरून टाकलंय. तर झाली अशी दुधी टाकली आहे.
आणि इथे फिश फ्राय करून ठेवले. आता मम्मीला वाढते जेवायला. आणि माझी मॅडम टेंटलाही अशी घेऊन हे घे दीपिका ब्लॉगमध्ये म्हणजे आहे किती महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर आले ना. आणि सगळं ठीक आहे. कॅटूची कंप्लेंट करत होती मी माझ्या बहिणीकडे की किती मस्ती करते. हां आणि आता गरीब गाय होऊन दाखवते तिला. गरीब गाय बघितलं असं वाटतं वॉलपेपर बघ हात लावून असं. मला काहीच वाटलं बरोबर आहे चढले नशीब. चला चांगलं वाटलं की हे बघ आई आई चालूच असते तुला माहिती आहे. हां मम्मी बाई करते. मम्मी पप्पीश वगैरे घेतला ना तिला समज. खोल दरवाजा खोल. ये वाव काय वाव. कॅटू काय झोपायला मागत नाही आहे आणि तिला जायचं आहे आता बाहेर. तिला बोलली चल ॲलिसला बोलली चल लॅडू आपण बाहेर जाते आहे. डायरेक्ट जा गेली आणि शूज घाल. तो देख शूज पहन रही है. मी कुठे नाही चाललं. हां मी विचार केला झाडू पोछा करेन. मी इकडे इयरबड लावलेला सकाळी पण होता दिसत होता या अशी लावून मी काढून काळ साफ करून मी इथे ठेवते. ए कुठे जाते आई आई करते आणि मी हा इथं टेंट काढते. चल मम्मा फ्रेश होते मग आपण जाऊया. हां आणि अजून एक पार्सल आले ते तुम्हाला दाखवते मी काय मागवलंय. तर आय लव यू. आय लव यू. डॅडूला जायचंय बाहेर. डॅडू नाही घेऊन जाते आम्हाला बाहेर ना. तर आम्ही ना ही ट्यूबलाईट चेंज करणार आहे. आता तो गेलाय घ्यायला आणि आता मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं माहिती आहे हे. आणि एक्झॉस्ट फॅन पण काढलाय ना तो पण ॲक्च्युली त्याच्यासाठीच तो आला आहे. एक्झॉस्ट फॅन लावायसाठीच आला आहे. आणि तर मी ॲलेक्सला बोलली लाईट पण चेंज करून घ्या. तो ॲलेक्स मला बोलवतो आपण इथे पण लावूया. पण कशाला उगाचच डबल उलट ती चेंज केली ना मस्त ब्राईटनेस पण होणार. आणि 3-in-1 आली आहे ना ती त्याला सांगितलं घेऊन करून मस्त लाईट वगैरे चेंज करू शकतो. तर आणि आता हां मिशोवर मी हे ऑर्डर केलं होतं धूपसाठी आणि 126ला आहे आणि खूप मस्त आहे. आज मी धूप ह्याच्यामध्येच लावणार आहे. हे बघा 126ला आहे. क्वालिटी खूप छान आहे असं ना. तर मी इथे लावते ते मी असंच ठेवेन इथे खाली टेबलवरती असं. छान आलं आहे. कॅटू तेच घेऊन बसलेली मगाचपासून. मी बोलली इसका माइंड डायवर्ट करो इससे ले ले. आणि आता प्रश्न पडला हे स्टँड कुठे लावायचे तेच त्याला सांगितलं पण जागाच नाही समजतच नाही कुठे लावायचे. मी विचार केला हे सर्व मी बॉटल्स ठेवलेत ना सर्व ते त्याच्यामध्ये येतील पूर्ण येतील बॉटल्स त्याच्यामध्ये. लावणार कुठे तेच समजत नाही. अशी जागाच नाही आहे. आणि आता पण इतकं जबरदस्तीने गेली आहे ना त्याच्या मागे. ऐकत नाही बाबा कॅटू ऐकत नाही. ऐकायला नाही मागत. बसली आहे मी आता. काम वगैरे तर झालं आहे आणि ते जोरात नख लागलं आहे मला गालावर दिसत नाही झोंबत आहे. बघू आता लाईट चेंज केल्याच्यानंतर काय डिफरन्स येतोय. लाईट चेंज केली आहे. 3-in-1 नव्हती ना. कितना वॉट का था कम वॉट का था इस म्हणून तीच एकच हे लावली आता व्हाईट कलर. आणि आता हां आता बरोबर वाटतंय. दे अभी ॲलेक्सला काय फरक नाही पडत. तिकडे कॅटू कॅटूला जायचंय बाहेर ना. तुला बाहेर जायचंय ना. तुला बाहेर जायचंय
इथे पण लावू शकतो पण आता त्याला खूप उशीर होणार आणि आता वाजले किती संध्याकाळ झाले. हॅलो. हां नाही वाजला कितना टाइम लगेगा अभी. उधर का नाम लगा हां हाय ठीक वाटतंय असंच पाहिजे होतं मला. बरोबर आहे आता बस हो गया इतना काफ़ी है. इतना उजाला काफ़ी है. किती नखरे आहेत माझे. इथे पण किती काळोख वाटत होता एकदम डार्क. आता बरं आहे ठीक आहे. मेरे वीडियो में समजिएगा. वाटतंय की नाही समजत नाही मला काय. दोघांची केस बघा दोघांची केस. अभी एक दोनों को बाल ना सेम केसा डॅडू असं तर नखरे येतात तिला ते. रात्रीची झाडं घेऊ शकतो का यार. आम्ही आलो आहेत बाहेर आणि हे प्लांट मला पाहिजे होतं. जेट प्लांटच आहे वाटतं आय थिंक सो. आणि तुळस वगैरे पण घ्यायची होती पण आता समजत नाही. आणि मनी प्लांट पण किती छान वाटतं आहे. आम्ही आलो होतो बाहेर आणि कॅटू तर अर्धा टाईम झोपलीच होती. आत्ता जस्ट ती उठली आहे. म्हणजे किती 15-20 मिनटं झोपलेली आणि आता उठली आणि आम्ही असेच राऊंड मारत बसलो होतो. आणि ते मस्त झाडं दिसतात यार खरंच. मला तुळस वगैरे पण घ्यायची होती मनी प्लांट वगैरे पण आता माहिती नाही. आता रात्रीचं नको नंतर बघून कधी. आता जाऊ आता घरी. हां शनू निन्नी करत होती ना तू. दुपारी झोपली नाही ना मग असं असतं. बाहेर आलं हवा लागली की लगेच झोप आली तिला. मग आता मी ब्लॉग इकडे सेंड करते. चल इकडे सेंड करूया हां कॅटू. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. कॅटू बाय 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 बाय.